फक्त 2 एकर शेती पण उत्पन्न लाखोंचं. आणि हे शक्य केलं एका साध्या शेतकरी महिलेनं, वंदना टेकाळे यांनी. कधी काळी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या वंदना टेकाळे आता स्वतःच्या उद्योगातून वर्षाला 6 लाखांचं उत्पन्न घेत आहेत. बुलढाण्याजवळच्या रुईखेड टेकाळे गावात राहणाऱ्या वंदना यांनी लहानपणी आपल्या आई वडिलांना मोलमजुरी करताना पाहिलं. तेव्हाच मनात ठाम निश्चय केला, स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा. पण सासरी 2 एकर शेती होती, त्यातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. त्यामुळे पुन्हा मोलमजुरी करणं नशिबी आलं. पण हार न मानता 2017 मध्ये वंदना यांनी गावातील महिलांना एकत्र करून अंबिका माता बचत गट सुरू केला. त्याच वेळी त्यांची कृषी विभागातून कृषी सखी म्हणून निवड झाली. त्यामुळे शेतीविषयक अनेक प्रशिक्षण शिबिरात त्यांना सहभागी होता आलं. त्यातून सेंद्रिय शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायांबद्दलही त्यांना माहिती मिळाली. त्याच आधारे त्यांनी आपल्या शेतात गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांची निर्मिती सुरू केली. त्यात आणखीन एक पाऊल पुढे टाकत त्यांनी घरगुती मसाले, पापड, साबण यांचं उत्पादनही सुरू केलं. इथेच न थांबता शेतमालाचे दर घसरले की शेतकऱ्यांना तोटा होतो हे लक्षात घेऊन वंदना यांनी पालेभाज्यांचं डिहायड्रेशन म्हणजेच वाळवणी प्रक्रिया करण्याचं ठरवलं. पण स्वतःचं युनिट सुरू करण्यासाठी वाळवणी, कापणी आणि ग्राइंडर यंत्राची गरज होती. तेव्हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून अनुदान मिळवून डिहायड्रेशन युनिट उभारलं. आज त्या कारलं, बीटरूट, भोपळा, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता यांसारख्या भाज्या वाळवून 250 ग्रॅम पासून 1 किलो पर्यंतचे पॅकिंग विकतात. त्यांच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्याने त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकलाय. त्यामुळे आज त्यांची उत्पादने बुलढाण्यातील गृहिणींपासून ते मुंबईच्या प्रदर्शनांपर्यंत पोहोचली आहेत. आज त्यांच्या उद्योगामुळे 5 महिलांना रोजगार मिळाला असून आता वंदना यांचं स्वप्न आहे की अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देताना विदेशातही आपली उत्पादने पोहोचवायची. वंदना यांनी दाखवून दिलं की शेती कमी असली तरी हार मानायची नाही, कारण प्रक्रिया उद्योगातून शून्यातून प्रगती साधता येते.